ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं असेल, पुढे जायचं असेल तर दृष्टीपेक्षा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे, असं माला यांचं म्हणणं आहे। कचरा कुंडीपासून थेट त्यांचा प्रवास आहे सरकारी नोकरीपर्यंत। पाहूयात सविस्तर हा त्यांचा प्रवास। नमस्कार, मी अर्पणा आणि तुम्ही पाहताय तिचा जागर न्यूज। जन्मताच कचरा कुंडीत फेकण्यात आलेल्या माला पापळकर आज नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून पदभार मोठ्या आत्मविश्वासाने सांभाळत आहेत। 25 वर्षांपूर्वी जळगाव रेल्वे स्थानकाच्या कचरा कुंडीत त्यांना टाकून देण्यात आलं होतं। तेथून त्यांना रिमांड होममध्ये ठेवण्यात आलं। रिमांड होममधून त्यांना अमरावतीतील पद्मश्री शंकर बाबा पापळकर यांच्या आश्रमात आणण्यात आलं। तेव्हा त्या फक्त 10 वर्षाच्या होत्या आणि त्यांची दृष्टी केवळ 5% होती। शिवाय त्या शारीरिकदृष्ट्या कमकुवत होत्या। माला त्यांच्या यशाचं श्रेय बाबांना देतात। त्या म्हणतात, आई वडील कोण आहेत मला माहीत नाही, पण बाबांनी नावापासून शिक्षणापर्यंत सर्व दिलं। मी करू शकेन यावर माझा विश्वास नव्हता, पण बाबांचा विश्वास कधी ढळला नाही। स्वामी विवेकानंद अंधशाळेतील शिक्षण, विदर्भ कॉलेजमधील पदवी आणि या काळातील सर्व खर्च प्रकाश टोपळे पाटील यांनी उचलला। 10वीत 60% आणि पदवीत 65% गुण मिळाल्यानंतर त्यांनी 2019 पासून स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली। महामारीत ऑनलाईन शिक्षण घेतलं आणि दररोज 6 ते 7 तास अभ्यास कायम ठेवला। 18 एप्रिलला MPSC उत्तीर्ण झाल्याचा ईमेल आला आणि सिद्ध झालं की चमकण्यासाठी डोळ्यांची पूर्ण दृष्टी नसली तरी चालतं, पण दृष्टिकोन आणि जिद्द पुरेशी असते। कचरा कुंडीपासून सरकारी नोकरीपर्यंतचा प्रवास पूर्ण करत माला पापळकर आज अनेक मुलींसाठी आदर्श ठरले आहेत।